टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या नीलम गोरे यांनी एका मुलाखतीत एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेत जर पद पाहिजे असेल तर एका पदासाठी 2 मर्सिडीज ज्या आहेत त्या उद्धव ठाकरेंना द्याव्या लागतात असा गौप्यस्फोट केलेला आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरेंच्या उपनेत्या आहेत ताई। खरं तर नीलम गोरेंचं वक्तव्य, या नीलम गोरेंच्या वक्तव्याकडे कसं पाहता? ठाकरेंना 2 मर्सिडीज एका पदाला दिल्या जातात असा थेट गंभीर आरोप त्यांनी केलाय। मुळात नीलम गोरे ज्या पक्षातून आल्या RPI मधनं आठवलेंबरोबर होत्या, त्याच्यानंतर त्या शिवसेनेत प्रवेश झाला। आल्या दिवसापासून त्या पदावरच बसल्या, पदच मिळवली, सगळं मिळवलं आणि ज्या कार्यक्रमात त्या बोलल्या आहेत तो गौप्यस्फोट म्हणता येणार नाही। तो स्वतःला पद मिळवण्यासाठी खोटारडा स्फोट घडवून आणायचा आणि स्वतःला काहीतरी मिळवायचं अशा नीलम गोरे, नावात गोरे पण सगळी करणी मात्र काळे अशा आमच्या जेव्हा पक्षात त्या होत्या त्यावेळेला त्यांनी सहभाग कशात घेतला तो त्यांना माहिती, पण त्यांनी पक्षाची एकही महिला आघाडीमध्ये महिला टिकवण्याची आणण्याचं कधीही कामगिरी केली नाही। आणि अशा ना लायक असलेल्या बाईला 24 वर्ष पक्षाने दिलं। जो आरोप ज्या ठिकाणी केलाय ते ठिकाणी योग्य नव्हतं, ते साहित्यिकांचं व्यासपीठ होतं। साहित्यिक व्यासपीठ म्हणजे समाजाला चांगली दिशा देणारं व्यासपीठ असं आपण अनेक वर्षानुवर्ष बघत आलोय। ही दिशाहीन बाई, ज्या बाईला फक्त मिळवायचं माहिती आहे, अशा ना लायक नसलेल्या बेकार, हिचा धिक्कार करावा तेवढा थोडा आहे। आणि अशा बाईनी, मला प्रश्न डायरेक्ट आहे, एक तर तुम्ही माफी मागा, जे तुम्ही आरोप केले ते माफी मागा, कारण तुम्ही मर्सिडीज दिली का? तुम्ही हे केलं का? बरं केलं, ज्याने कोणी तुम्हाला स्वानुभव सांगितला त्याचं तरी नाव सांगा, कारण फक्त त्या व्यासपीठावर ना कोणाला तरी खुश करण्यासाठी ही जर वक्तव्य असतील तर तुझ्यासारख्या बाईला तर आम्ही सोडणारच नाही। धिक्कार आहे तुझा, धिक्कार। बाई म्हणून तर नाहीच, धिक्कार। तू बाई म्हणण्याच्या पण लायकीची नाहीस। आणि ज्या पद्धतीने तुम्ही मांडले विषय मला आवडलं। ABP माझाचे जे खांडेकर आहेत त्यांनी मस्त त्यांना विचारलं, मॅनेजर बदलला, कुठल्या मॅनेजरला खुश करताय? म्हणजे हेच तुमचे धंदे, हेच तुमचे उद्योग हेच उद्योग आहेत का, की फक्त खुश करायचं, पद मिळवायची? अहो, तुमच्यासाठी तुम्हाला ज्या वेळेला पदावर अनेक महिला आमच्या नाराज होऊन त्यांनी व्यासपीठा बदलली आहेत, ते तुमच्यावर ना। आणि आज मांडीला मांडून तुम्ही लावून बसताय ते ओके, पण हा अधिकार तुम्हाला कोणी दिला, कधी दिला, यांच्यावर केस व्हायला पाहिजे आणि ते करू। कारण तुम्ही जे बोललेत, एक तर कोणाला दिले, कोणी दिल्या, कधी दिल्या, तुम्ही काय दिलं, ते सगळं आता स्पष्ट व्हायला पाहिजे। कारण तुझ्यासारख्या वायफळ आणि फक्त पदावर बसून मजा घेणाऱ्या बाईला, लायक नसलेल्या बाईला एवढे वर्ष बाळासाहेबांच्या पाठीमागे उद्धवजींनी पण तुम्हाला पद दिलेलं आहे, आणि तरी तुम्ही जर बरळणार असाल तर नक्की तुम्ही कुठली चाय कॉफी पिऊन बरळलात? काय वेगळं काय? कारण काय म्हणावं काय, आणि किती निलाजरापणा। अहो, ज्या व्यासपीठावर आहात त्या व्यासपीठाची तरी महती ठेवायची होती हो। स्वतःला तुम्ही सुसंस्कृत समजता, अहो तुमच्या प्रत्येक वागण्यामध्ये असंस्कृतपणा दिसत होता आणि पूर्ण सगळ्यांना माहिती आहे तुम्ही किती स्वार्थी बाई आहात ती। त्यामुळे बेकार आहात, तुमचा मी निषेध करते
आणि ना लायक असलेल्या बाईला इतके दिवस का पद दिला असा आम्हालाही प्रश्न पडतो. पण किशोरीताई, त्यांनी असं वक्तव्य केल्यानंतर लगेच त्यावरती स्पष्टीकरण सुद्धा दिलंय. त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे हे स्वतःच्या संघटनेकडे व्यवस्थित बघू शकले नाही, वेळ देऊ शकले नाहीत, त्यामुळे ही अशी परिस्थिती जी आहे ती त्यांच्यावरती उद्भवलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. 80% समाजकारण, 20% राजकारण, आता हे शिवसेनेत राहिलं नाही असं ते म्हणतात आहेत. बघा त्या काय म्हणतात ना, ह्याच्यावर काय कोणी विश्वास ठेवणार नाही. मुळात ज्या पद्धतीने उद्धवजींवर, तर 12 ते 24 अक्कल यायला तुम्हाला वेळ लागली का? 22-23ला निघाल्या त्या. मग 12 ते 23 वर्षात काय खात होता? अक्कल आली नाही तेव्हा ठिकाण्यावर का नाही तेव्हाच हे केलं? आणि मी सांगते, मी विभाग प्रमुख म्हणून काम करते. आत्ता आम्ही या 2 वर्षात उपनेत्या झालो. कधी बंगल्यावर गेले तर ह्या तिथेच असायच्या. तासन तास त्या बंगल्यात बसलेल्या असायच्या, भेटायच्या उद्धवजींना. ह्याची चुगली लाव, त्याची. अगदी तुम्हाला आज सांगते, आशा मामेडीला विचारा चुगल्या लावणारी कोण बाई, बरोबर नाव सांगेल. अशा यांची करणी. त्यामुळे आम्ही तर यांच्या हातापासून हात लांबच होतो, 4 हात. कधीच आम्हाला म्हणजे, आणि जेव्हा जेव्हा बोलवलं तेव्हा तेव्हा स्वतःच्या स्वार्थासाठी काय करता येईल तेच करत होता. त्यामुळे इतर पक्षांनी पण तुम्हाला चांगलं ओळखलंय. आता तुम्ही उडी मारली तरी ठीक आहे. आता शिंदेसाहेब तुमचं काय पुनर्वसन करताय देवाला माहिती, पण तुम्ही लायकच नाही, ना लायक म्हणूनच आहात. किशोरीताई, पण ठाकरेंची महिला आघाडी आता सोडणार नाही का मग? 100%. कारण तुम्ही इतका थांदात, इतकं निखलास खोटं बोलताय. सिद्ध करा, दाखवा आम्हाला. कोणी दिल्या म्हणून. बरं, दिल्यात कोणी सांगितल्या? तू तर काय नाही दिलंयस, भिक्कार. पुढचं वापरतच नाही, भिक्कार. दिलंसच नाहीस. पेढा पण खाल्ला नाही उद्धवजींनी. कारण मी माझ्यावरनं सांगते, महापौर पदापर्यंत जाईन तर आमचा पेढा सुद्धा उद्धवजींनी कधी खाल्ला नाही, किंवा इतर गोष्टीचं तर लांबच. उलट त्यांना नेहमी अपेक्षा असतात, चांगलं काम करा, संघटन वाढवा. हेच आजही जे सांगतात. आता तुम्हाला व्यासपीठं उपलब्ध झाली आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी जायचं. उद्धवजींवर बोलल्याशिवाय यांचं प्रमोशनच नाही ना. प्रमोशन करण्यासाठी ही बाई बरळते. त्यामुळे ह्या असल्या बाईचा मी निषेध करते आणि सोडणार नाही. तुला माफी माग. ताई, माणिकराव कोकाटे जे राज्याचे कृषी मंत्री आहेत, त्यांना सत्र न्यायालयाने जवळपास 2 वर्षाची शिक्षा आणि 50,000चा दंड ठोठावलाय एका जुन्या प्रकरणावरतून, फसवल्याच्या प्रकरणांवरतून. आता त्यांचा राजीनाम्याच्या संदर्भात, त्यांच्या आमदारकी रद्द होण्याच्या संदर्भात कोणतीच पावलं जी आहेत ती सध्या विधिमंडळाकडनं उचलली जात नाहीयेत. सुनील केदार असतील किंवा राहुल गांधी असतील यांच्या विरोधात जर कोर्टाचा आम्ही राजीनामा घेतला होता. संजय राठोडचा आमच्या उद्धवजींच्या काळात राजीनामा घेतला होता. त्यांनाही पायउतार केले होते. केलं पाहिजे. लोकशाहीची गळा घोटणं काय असते, त्या पहिल्या स्टेप सगळ्या पुऱ्या झालेल्या आहेत. आपण जेव्हा म्हणतो की गीतेवर हात ठेवून, तर गीता काय आहे? गीता आणि संविधान हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. आणि दोन्ही ग्रंथांना जर खोटं ठरवण्याचं काम आपण करणार असू, तर मला वाटतं लोकशाहीचा गळा घोटला नाही. घोटण्याची पहिल्या प्रक्रिया संपल्या आहेत. सेकंड प्रक्रियाला आपण गेलो. कारण असे लोक, म्हणजे अजित पवारांनी त्या दिवशी म्हटलं की मी कसा राजीनामा दिला, नैतिकता पाळली. मग त्यांच्याच पक्षातले धनंजय मुंडे का नाही नैतिकता पाळत आहेत? हे का नाही नैतिकता पाळत आहेत? म्हणजे मला असं वाटतं, बघा, कोर्टावरती, सुप्रीम कोर्टापासून ते अगदी जिल्हा कोर्टापर्यंत हा विश्वास ठेवला पाहिजे. कारण आपल्याकडे संविधान आहे, आपण लोकशाही मानतो. त्यामुळे लोकशाहीला धरून असलेलं, संविधानाला धरून असलेली लोकशाही आणि लोकशाहीला धरून असलेली न्यायव्यवस्था, ह्याच्यावर जर अविश्वास आपण करणार असू, त्याच्यावरती कुठली कारवाई करणार नसू, तर लोकशाहीचा गळा घोटण्याची पहिली प्रक्रिया संपलेली आहे. ताई, तुम्ही मुंबईच्या महापौर सुद्धा राहिलेला आहात. मुंबईचा ड्रीम प्रोजेक्ट प्लॅन तुम्ही तयार केलेला होता, कोस्टल रोड प्रकल्प. त्या कोस्टल रोड प्रकल्पाच्या संदर्भात आता पीएमओ कडनं दखल घेण्यात आलेली आहे आणि कोस्टल रोड त्या पूर्णपणे क्षमतेने उघडण्यात आलाय. परंतु त्याच्यावरती रस्त्यांवरती मात्र तडे गेलेले आहेत. हजारो कोटींचा हा प्रकल्प आहे, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधक करतात आहेत. तुम्ही ज्यावेळेस प्लॅन पास झाला त्यावेळेस तुम्ही मुंबईच्या महापौर सुद्धा होत्या. मुळामध्ये आमचं 2023च्या आत कोस्टल रोड क्वालिटी वर्क देऊन पूर्ण करायचं होतं. वारंवार आदित्य ठाकरे
किंवा उद्धवजी यांनी सगळ्यांनी वारंवार अगदी एकनाथ शिंदे साहेबांनी पण व्हिजिट दिलेल्या होत्या आणि क्वालिटी वर्ककडे जास्तीत जास्त आणि वेळेत पूर्ण करा असं हे होतं. पण मधल्या 3 वर्षात नेमकं त्याचे कॉस्ट इतकी प्रचंड वाढली, म्हणजे सोनं जसं आता गगनाला भिडलं तसं प्रोजेक्टची कॉस्ट भिडायला लागली. आणि त्याच्यातून आज मुंबईकरांना काय मिळत आहे तर कोस्टल रोडवर पॅच वर्क चालू झालेलं आहे. मुळात मला 2 गोष्टींनी सांगायचं आहे. कुठलाही रस्ता आणि तो तर समुद्राच्या वर असलेला रस्ता याचं बांधकाम नीटच व्हायला पाहिजे, कारण त्याच्यावरती समुद्राच्या जे रासायनिक क्रिया होते ती त्या स्टीलवर होते, त्या असलेल्या सिमेंटवर होते किंवा त्या असलेल्या डांबरी. तो जर एकदा उघडण्याचा नौबत किंवा एक उघडण्याची पाळी आपल्यावर आली सरकारवर, तर मला वाटतं मग लोकांनी का म्हणू नये की लाडका कॉन्ट्रॅक्टर स्कीम अजूनही चालू आहे. आणि ते उघडल्यामुळे त्या आजूबाजूच्या जो पॅसेज आहे त्याच्यात ती हवा जाऊन ती रासायनिक क्रिया पुढे पुढे पण ते तडे वाढतील. मग मुंबईकरांना आपण जलसमाधी देणार आहोत का? काय ही वेळ आली? अजूनही काम तर 100% पूर्ण झालंच नाहीये. ते व्हायच्या आधीच ही वेळ का आली? आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरनी हे घेतलंय त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. धन्यवाद किशोरीताई, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. किशोरी पेडणेकर होत्या, मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरेंच्या उपनेत्या. त्यांचं असं म्हणणं आहे की नीलम गोरे यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि ठाकरेंची महिला आघाडी नीलम गोरे यांना कधीच सोडणार नाही. त्यांच्या त्या वक्तव्याच्या संदर्भात आम्ही कोर्टात जाऊ आणि दाद मागू, अशी प्रतिक्रिया जी आहे ती माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह अक्षय मंगणी, TVN मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.